जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानदेव चित्ती हरी पाठनेमा, गेली या जन्मा मुक्त झालो. आता ज्ञानोबा स्वतःच सांगतायत की मी या सगळ्या कटकटीमधून मागच्या जन्मामध्येच मुक्त होऊन गेलो. आता मला फक्त सद्गुरूंची आवश्यकता होती, म्हणून मी या जन्माला आलो. कारण तेवढेच बाकी राहिले होते. सद्गुरूंशिवाय आत्मप्रचिती, आत्मस्वरूप प्राप्त होत नाही. बाकी या सगळ्या मुक्ती मागच्या जन्मामध्ये प्राप्त झाल्या होत्या. मागच्या जन्मामध्ये मी इतके साधन केले, इतके पुण्य मिळवले, इतका जप केला की त्या पुण्याने माझे सगळे पाप नष्ट होऊन मी मागच्या जन्मामध्ये मुक्त झालो होतो. आता ही मागच्या जन्माची आठवण स्वतः ज्ञानोबा आपल्याला सांगतात. आपल्याला मागच्या जन्माची आठवण आहे का? कुणाला अशी आठवण आठवते का मागच्या जन्माची? का बरं नाही आठवत? ह्याचे कारण हेच आहे की आपण मागच्या जन्मामध्ये मुक्तीच मिळवली नसेल. आपण मागच्या जन्मामध्ये काही तपच केले नसतील, भगवंताची काहीच आराधना केली नसेल, म्हणून आपल्याला त्याची आठवण नाही. आता ह्या जन्मामध्ये तुम्हाला गुरुकडून जे धन प्राप्त झाले आहे ते पुढच्या जन्माला उपयोगाला येईल, जर पुढचा जन्म माणसाचा मिळाला तर. म्हणून ही कुंडलिनी आत्मशक्ती जी आता जागृत झालेली आहे, हिचा जर पूर्ण विकास या जन्मामध्ये नाही केला आणि योगायोगाने जर पुढचा जन्म माणसाचाच मिळाला तर त्या पुढच्या जन्मातही ही शक्ती जागृत राहील आणि ती तुम्हाला पूर्णत्वाला नेईल. 3 जन्मामध्ये ती पूर्णत्वाला नेते असे आपले शास्त्र सांगते. तो कितीही गबाळा साधक असू दे, तो साधना न करणारा असू दे, तरीही ती शक्ती त्याला काही जन्मानंतर मुक्त करतेच. परंतु तो जर ह्या जन्मामध्ये साधनाच करत नाही तर तो मुक्तीला कसा प्राप्त होईल? मग तो असलेल्या स्थितीमध्ये जगतो आणि आता इतके जे दिगंबरा दिगंबरा राम राम हरी हरी म्हणतो आहे, या पुण्याने तो पुन्हा मनुष्य देहामध्ये येतो. म्हणजे मनुष्य देहामध्ये येण्यासाठी पुण्य असावे लागते. मग तो मनुष्य देहामध्ये आला की पुन्हा त्याचे ते जे स्वरूप होते, त्याचा तो जो लिंग देह होता, त्याचे जे कारण देह होते, त्याचे जे सगळे देह होते ते पुन्हा त्याच्यामध्ये प्रकट होतात आणि पुन्हा ती शक्ती त्याला मदत करायला लागते. आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त 3 जन्मांमध्ये त्याला ती पूर्ण मुक्तीला नेते, पूर्ण स्वरूपाला प्राप्त करून देते. पण साधन तर केले पाहिजे. तुम्ही जर म्हणाल साधनेने मुक्ती देऊन टाका, मग हे असे म्हणणे झाले की खाल्ल्याशिवाय माझे पोट भरू दे. भरेल का? मला खाण्याची काय गरज आहे? खाण्याची गरज नाही. किती दिवस खाण्याची गरज नाही? 1 दिवस 2 दिवस उपाशी राहशील, पण पुढे तू लागशील ना खायला. तात्पर्य, जसे खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही तसे साधना केल्याशिवाय ते स्वरूप प्राप्त होणार नाही. म्हणून साधना करा, साधन चुकवू नका. एक वेळ खाणे बंद राहिले तरी चालेल, पण साधन बंद व्हायला नको. असा जर तुमचा नियम असेल तर त्या नियमाला तो भगवान, ते गुरुतत्व तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला खूप शक्ती देईल. म्हणून ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवा चित्ती हरी पाठनेमा, माझ्या चित्तामध्ये नेहमी हरिपाठच असतो. नित्य हरिपाठ घेणे हा माझा नियमच आहे. म्हणूनच मी गेली या जन्मा मुक्त झालो. असा हरिपाठ करता करता मागच्या जन्मामध्येच मी मुक्त होऊन गेलो. मग या जन्मामध्ये मी का आलो? कारण मला सद्गुरूंची प्राप्ती नव्हती. सद्गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठीच मी या जन्मात आलो. मी पुण्य तर खूप केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ज्ञानोबा म्हणतात, त्यांनी जन्मोजन्मी खूप पुण्य केले आहे, तप केले आहे, खूप साधना केली आहे, म्हणून त्यांना ही अवस्था प्राप्त झालेली आहे. तेव्हा आपल्याला जर ती जीवनमुक्ती प्राप्त करायची असेल तर साधकांनी नित्य साधना केली पाहिजे. साधनेनेच सिद्धी प्राप्त होते, हे ज्ञानोबा आपल्याला वारंवार सांगतायत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.